कधी आली 16ची परीक्षा? 6ला. मग त्याच्यातला विषय कोणता आहे आपला? दैवी संपत्ती, अभयम सत्व संस्कृती ज्ञान. दानम दमच यज्ञ स्वाध्याय तपा अज्ञान काय तपास दयाभूते सुलोलुप्तम मार्गमती तेज क्षमा धृति शौच मंत्रो भवंती भूतानाम अभिजातस्य भारत. सगळे गुणापैकी काहीतरी 4-5 गुण तुम्हाला महाराजांनी 9चा आकडा चांगला आहे ना. काय विचारायचं? मग उजळणी घ्यायची का पंचदशीची घ्यायची? मी 10-12 श्लोक सांगितले तुम्हाला थोडक्यामध्ये. काढा पंचदशी. अकरावा प्रकरण. चौदाव्या श्लोकापर्यंत सांगितलं होतं तुम्हाला. भगवत्पत्ते पुरा भ्रमा त्रिपुटी वर्जनात ज्ञात्र ज्ञान ज्ञेय रूपात प्रकृती पोटी. भगवत्पत्ते म्हणजे ही सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी ब्रह्म हे कसं होतं? कोणत्याही प्रकारे त्रिपुटी नव्हती. त्रिपुटी कोणती? ज्ञातो ज्ञान ज्ञेय रूपा. प्रलयामध्ये त्रिपुटी नाही. विज्ञानमय उत्पन्न ज्ञाता ज्ञानमय मया ज्ञेय ज्ञेय रूपा त्रिपुटी उत्पित पुरा. तेव्हा त्रिपुटी विज्ञानमय ज्ञाता ज्ञान म्हणून वेगवेगळे शब्दादय उत्पत्तीच्या पूर्वी नव्हते. त्रयाभावेतून निर्गत्वा पूर्ण एव अनुभव होते. समाधी शक्ती मूर्छासु पूर्ण सृष्टी तथा पुरा. या तीच्या अभावी निर्द्वैत होतात. द्वैतच होतं. आपल्याला कुठं आणखी पुन्हा कोणत्या अवस्थेमध्ये अनुभवाला येतं? समाधी सुषुप्ती मूर्छा. समाधीमध्ये अद्वैत असतं, सुषुप्तीमध्ये झोपेत असतं, मूर्छेमध्ये आणखी अद्वैतच असतं. पूर्ण सृष्टी म्हणून अद्वैत वाद सांगितलेला आहे. तोच पूर्ण आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण. सपुराण धरे यो वै भूमात सुखम नाल्पे सुखम त्रिधा विभाजिनी सनत कुमारा प्राय नारदाय अतिसूर्य. तेव्हा सनत कुमार आणखी नारदाला ब्रह्मविद्येचा उपदेश करत झाले. अल्पामध्ये सुख राही असं सनत कुमार कोणाला सांगतो झाले? अतिशय शोक करणाऱ्या नारदाला आणखी जावा. किती शिकलेला होता. सपुराणान पंचवेदान शास्त्र आणि विधानीच्या केवळ विचारसागर झाला होता. सपुराण पंचवेदान शास्त्र आणि पुराण वेद शास्त्र. किती पुराण आहेत? पुढे आणखी उपपुराण आहे बघा. देवी भागवत आहे. सपुराण पुराण वेद शास्त्र किती आहे? 12 आहे. 6 नास्तिक आणि 6 विद्वान. सगळं जाणून सुद्धा त्याचा शोक केलेला नव्हता. वेदाभ्यासात पुराता पत्र मात्र शोकला. पश्चात अभ्यास विस्मारक भंग गौर वगैरे. वेदाभ्यासाच्या पूर्वी 3 प्रकारचे ताप होते. त्याच्यामुळे शोक होता. पश्चात अभ्यास
शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये विसराची भीती असते. बरं, भंग गौऱ्याच्या आपल्यापेक्षा अधिक विद्वान दिसला तर माणसाला गर्व चढत असतो. सोहम विद्वान प्रसुचामी शोकम पारम नाही. नारद आणखी सनत कुमाराला विचारतो, मला या शोकातून तुम्ही काय करा. इत्युक्त शोक म्हणून सर्वाचा आधार असलेला असं जे ब्रह्म, त्या ब्रह्माचा उपदेश नारदाला सनत कुमार करते झाले. सुखम वैश्य म्हणजे ब्रह्म जर सुखरूप आहे तर विषयामध्ये सुख नाही का? विषयामध्ये असलेलं सुख किती शोकाने निवृत्त आहे, दुःखित आहे. 21वा श्लोक. सुखम वैषयिकम शोकशास्त्रेण दुःखमे विधिमत्वाला. म्हणून हजारो दुःखाने व्याप्त असल्यामुळे त्याला सुख म्हणता येत नाही. ननु दैते सुखम मा भूतभ्यस्ता बिंदू सुखम अस्तिचे उपलब्ध तसाच पृथ्वी भवे. हा म्हणले पाहिजे, आमच्या द्वैतामध्ये सुख नाही, पण तुमच्या अद्वैतात सुख आहे का? असेल तर त्रिपुटी निर्माण होईल. मस्त द्वैत सुखम 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 अद्वैत वेगळे. अद्वैतात सुख नाही तर अद्वैतच सुखरूप आहे. मनाकांक्षा कशावर म्हणतात ते स्वयंप्रकाश रूप आहे. सप्रपत्ते वाक्य मानम भवादितम अद्वैताभ्युक्तेत्यम सुखम नास्ति इति भासते. म्हणून तुमचं वाक्य आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही सांगता अद्वैतामध्ये सुख नाही म्हणून. अभ्युपम्य तद्वैतम तद्वजो अनंत दूषणम चेष्णेचे सदा किमासी तद्वैत परा. मी तुमच्या वाक्याचा आणि अभ्युपेत करतो, तेव्हा सृष्टीच्या पूर्वी काय होतं ते तू आम्हाला सांग. किंवा द्वैतम उत्तम अन्य ब्रिटिशा अप्रसिद्धो न द्वितीय उत्पत्ती ग्रह. म्हणून द्वैत होता का, अद्वैत होता का, तिसरं काही होतं, असे 3 प्रश्न करून त्याला विचारतात. अद्वैत सिद्धी युक्त्या येईल. अद्वैताची सिद्धी तो युक्तीनेच करतो. न निर्दोषार्थ असा दृष्टांत कुठे येईल. त्याला योग्य असा दृष्टांत सांगा. ज्ञानभूतीनं दृष्टांत आहे युक्ती सुशोभते. सदृष्टांत पक्षी दृष्टांत बदलावे. योग्य असे दृष्टांताने सांगितल्या जात असतात. अद्वैत हा प्रलय उद्भवता सुप्तीवर इथे सुप्ती दृष्टांत अद्वैतवाद आहे ना. म्हणून प्रलयामध्ये अद्वैतच आहे, त्याचप्रमाणे सुषुप्तीमध्ये सुद्धा अद्वैतच आहे. दृष्टांत परसुप्त चेत कौशलम यत् सुसप्तम व्यत्यस्य परसुप्त तुका कथा. दृष्टांत म्हटलं दृष्टांत देतो, पण तो दुसऱ्याचा दृष्टांत देतो नाही का. दृष्टांत परसप्त. कशा प्रकारे झोपलेला मनुष्य काही हालत नाही, त्याप्रमाणे स्वसुप्तींना विचारते परसुप्त तुका. स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्याचं काय देतो, खुदको समजतं आणि दुसरे का नित्यत्व अनुमान मांडून सिद्धी करतात. यथा उदाहरण सत्याचे स्वप्रभत्व बलात् भवेत. तेव्हा उदाहरणामध्ये सांगतात, ज्या अर्थी काही शिल्लक राहत नाही, ज्ञान होतं, त्या अर्थी ब्रह्म हे चिद्रूप आहे असं मानावंच लागतं. नेंद्रिय आणि दृष्टांत अंगित करो पिता स्वप्रभत्व भेदभाव साधन विना. सुषुप्तीमध्ये कोणत्याही प्रकारे इंद्रिय नाही, दृष्टांत नाही, तरी सुद्धा सुषुप्तीचा तो अंगीकार करतो. यावरून सुषुप्तीमध्ये आणि काय ज्ञान आहे तीच सर्व सुषुप्ती मानलंच पाहिजे. तामध्ये तुझं बरवते वद सुप्त सुखम कथम शृणो दुःखम ददान असती. म्हणा जिथे जिथे आणखी स्वप्रबद्धे वदम सुखम. ज्या ठिकाणी दुःख नाही त्या ठिकाणी सुख मानावंच लागतं.
आनंदस्यात् कोऽपि रोग्यपि आरोग्येति श्रुतीत तच्च सर्वे जनाः. सुषुप्तीमध्ये आंधळा मनुष्य सुद्धा डोळस होतो, जखमी मनुष्य सुद्धा निरोगी होत असतो. यावरून काय सिद्ध होते? सुषुप्तीमध्ये अद्वैतवाद आहे हा सिद्ध होता. दुःखाभाव अद्वैत कुलोष्टशिला दिशो द्वयाभावाच्या दृष्ट्यात्वात इथे द्विष्टमं भवसार. म्हणून दुःखाभाव मात्रेन सुखम लोष्टशिला दिशो. हा म्हणलं जिथे जिथे दुःख नसते तिथे तिथे सुख असते असं म्हणता येणार नाही. दगडामध्ये दोन्ही नाही, सुखही नाही ना काही नाही. द्वयाभावाचं दृष्टत्व तिचे नंतर दिलेला दृष्टांत हा योग्य नाही. मुखदैन्य विकासाभ्याम पर दुःख सुखो हरम. दैन्याद्य भावत्व लोष्ट दुःख मुखदैन्य विकासाभ्याम. हा सुखी आहे अथवा दुःखी आहे कशावरून ओळखायचं? चेहऱ्यावर ते उतरलेला दिसेल तर दुःखी आहे, आणि प्रफुल्लित दिसेल तर सुखी आहे. त्याच्या चेहऱ्यावर जर सुखी आणि दुःखाची माणसाला कल्पना करता येते. सुखी दुःख दुःखे निवड येत आहे आणि वेदानुभूती होतात भाव. एक दुसऱ्याला त्याच्या चेहऱ्यावरून कल्पना करावी लागते. मी सुखी आहे किंवा दुःखी आहे कल्पना करावी लागते. त्याला अनुभव आहे, त्याला काय त्याचा अनुभव आहे. तथा सती सबसुत दुःखाभाव अनुभूती विरोधी दुःख इत्यासु. ज्या अर्थी प्रकाश नाही त्या अर्थी काय असला पाहिजे? ज्या वेळेला अंधार आहे तिथे काय नसला पाहिजे? मग त्याच्यावरच लावायचं. ज्या अर्थी सुखी नाही त्या अर्थी काय आहे, आणि दुःख नाही त्या अर्थी काय आहे. डोकं जर पास नाही झाला तर नापास नाही. मी पासही झालो काय झालं? मला मेलो जिवंत या दोन विरोधी धर्म एका ठिकाणी लावले. तथाच तिचं दुःख भावन होते. दुःख राहित्य सुख महत्तरपरायचे मृदुशय्यादी साधन कुठं संपाद्य सुप्त सुखम चेत. जर सुषुप्तीमध्ये जर दुःख असतं तर कोणीही सुद्धा झोप घेण्याची इच्छा केली. हा मला दुःख नाचार तर करत असते रोगी. मला निरोगी मनुष्य सुद्धा गाद्या गिरद्या मिळवण्याची काय करतो? तरी साधारणजन्यत्वात सुखम वैश्विकम भावी भवत्वात निर्धराया पुरुष यादी साधन. साधारणजन्यत्वात सुखम वैश्विक. झोप लागेपर्यंत जे सुख होत असतं ते कोणापासून होतं? साधनापासून. विषय सुख म्हणायचं. आणि एकदा झोप लागल्यानंतर जे सुख होते ते विषयापासून होते की श्वासपासून? नाही का? चांगलं सुख यावं एखादा माणसं ऑफिस मधून येत असतो. आता मोठे माणसं असतात ते प्रत्येकाच्या खोल्या असते. तो आपल्या खोल्यामध्ये जातो, सगळ्या अदाकाराचा पोशाख वगैरे काय सगळं काढून ठेवतो. एका चड्डीवरच झोपतो. एक पाय इकडे एक पाय तिकडे. कारण प्रत्येकाची खोली काय असते. आणि एकदा का जोपर्यंत तो गाद्या गिरद्यावर लोळतो तोपर्यंत नोकरीचा त्रास काय होतो. आणि एकदा झोप लागल्यानंतर होणारं जे सुख कुणाला आहे ते गाद्या गिरद्याचं आहे का स्वतः आहे त्याचं दृष्टांत देऊन सांगितलं. त्याच कसं असते त्याच्याकरता 44वा आत्माभिधेयकृत स्वानंद प्रतिविनोदी अनुभयेनोक्तापि त्रिपुट्या शांती वापरल्या. आत्माभिमुखत्यात स्वानंद प्रती. एकदा वृत्ती अंतर्मुख झाल्यानंतर ती आणि विषयामध्ये आत्म्याचं काय पडते? प्रतिबिंब पडते. आणि अनुभव तरापी त्रिपुटी शांती वापरल्या. त्रिपुटीजन्य आणखी जे सुख असतं ते नाही हे होत. आणि तत्समाचार जीव धावित परात्परी तैनाक्यम प्राप्त परस्तो ब्रह्मानंदा स्वयं भवे.
तत्समाचे नुकणार धर्म जीव धावे परत. त्रिपुटीपासून सुद्धा त्याला दुःख होत असते. ते निवृत्त होण्याकरता तो स्वसुखाकडे काय घेतो, धाव घेतो. मग त्याच्यानं तो भिन्न राहतो का, भिन्न होत असतो. मिठाचा कडा पाण्यात टाकल्यानंतर तसाच राहतो का, समुद्र होतो. त्याप्रमाणे स्वसुखाला काय होतो. याच्याकरता दिलेले दृष्टांत आहे. दृष्टांत शकुनी शेर कुमार महाद्रू महाब्राह्मण इत्यादी सत्साधनानंद श्रुती असे दृष्टांत देऊन आणखी हा सिद्धांत काय केला आहे, अधिक बराच आहे. तेव्हा राहिलेला अधिक उजळणी कधी करू. तुमची इच्छा आली तर करू, नाही तर एक दोन आणि तीन हे संपत चालायचं. दुसरा आणि तिसरा त्याची 16ची परीक्षा कधी, परवा आहे ना, 5 तारीख. अजून आहे 2-3 दिवसात संपवून टाकू. मग इथेच थांबू.